नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार 13 मे हवामानाविषयी मोठे अपडेट आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. आज हवामानात पूर्ण महाराष्ट्रात मोठा बदल संभवतो आहे. आज मराठवाड्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचे वातावरण तयार होऊन दुपारनंतर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, मालेगाव, नाशिक या भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर खाली पुणे, दापोली, सातारा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये तिकडे रत्नागिरी, सांगली या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार असल्यामुळे पावसाची शक्यता आहे. तिकडे सोलापूरमध्ये अकलूज, वैराग, पंढरपूर या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. कराड, विटा तसेच तुळजापूर, मराठवाड्यामध्ये तुळजापूर, उस्मानाबाद, पेठ, तिकडे बार्शी, करमाळा, दौंड, पुणे भागाचा दौंड, जामखेड या भागामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर वातावरण तयार होऊन चांगला पाऊस होऊ शकतो. तिकडे बीडमध्ये केज, लातूर भागात लातूर, निलंगा, उदगीर, उमरगा या भागात सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिकडे अकोला, अकोट या भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. जळगाव या भागामध्ये सुद्धा पाऊस नगण्य पडू शकतो. अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. कापशी, विदर्भामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर वातावरण तयार होऊन चांगल्या पावसाची शक्यता आहे. ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट. अशाच नवीन अपडेटविषयी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.